थँक्यू डीजे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना PCC 5 बाहेरी विरुद्ध विघ्नेश फायटर. विघ्नेश फायटर फलंदाजी करताना आणि PCC संघाचा क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू लेग साइडला. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय आणि धावसंख्येत भर होतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 1 वरती. निखिल दुसरा चेंडू घेऊन येतोय. सुंदर असा हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू. आपण जर पाहिलं तर PCC 5 पायरी हा खूप जुना संघ आहे. खूप नावाजलेला संघ आहे. PCC 5 पायरीच्या कडे बघितलं तर भरपूर ट्रॉफ्या आहेत. बॉक्स क्रिकेटला हा संघ भलाबती जाणतो. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. 3 चेंडू आणि 3 धावा. माफ करा. चौथा चेंडू. लेग साइडला हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 वरती. पहिल्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय निखिल. पाचवा चेंडू. ऑफ साइडला हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू डिक्लेरेशनच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते निखिल कडून. विघ्नेश फायटरला तितकेसे हात खोलता आले नाही आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये आणि अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्येत भर होता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली निखिल कडून. विघ्नेश पाटीलला तितकेसे हात मोकळे करता आले नाही या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि विघ्नेश फायटर कडून पॉवर प्लेचा इशारा येतोय. हाणामारीचा षटक बघा. या हाणामारीच्या षटकामध्ये विघ्नेश फायटर हा संघ PCC 5 पायरी या संघावरती कशा प्रकारे हावी होतोय. दुसरा षटक घेऊन येतोय तो आपल्या सगळ्यांचा. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू हाताळतोय गोलंदाज. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वरती. ज्या प्रकारचे टप्पे हा गोलंदाज हाताळतो आहे खूपच सुंदर असे टप्पे हाताळतो आहे गोलंदाज. इंटू द गॅप चौकार पाहायला मिळतोय. दर्जेदार खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. गाजविला रायगड ठाणा गाजविला या बॉलरची लावतो वाट. भावेश पवार गोरसईवाला कसा मारतोय स्वीप शॉट. भावेश पवार गोरसईवाला. थँक्यू डीजे. ज्या प्रकारे सिद्धेशच्या बॅटमधून हा दर्जेदार खणखणीत चौकार आला आहे. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 वरती. 2 चेंडूच्या समाप्तीत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 वरती. त्याच्यासोबत आहे तो सुरू. मला वाटतं मागच्या वर्षी सुद्धा या खेळाडूने खूप चांगली अशी कामगिरी केली होती. आणि त्रिफळाची सुंदर असा चेंडू. गोल फलंदाजाला काहीसा चेंडू नीटसा समजलेला नाही आहे आणि क्लीन बोल्ड. कम ऑन डीजे. सारी पब्लिक दीवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. सारी पब्लिक दीवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन. 3 चेंडूच्या सामन्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वरती. चौथा चेंडू हाणामारीच्या षटकातील हा चौथा चेंडू बघूया. आणि पुन्हा एकदा हादरा बसतो आहे विघ्नेश फायटरला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते निखिल कडून. विकेटचं पतन आणि डीजेला निमंत्रण.
थँक्यू डीजे. 4 चेंडू धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. आणि फलंदाजी मार्गावरती एक नवा कोरा फलंदाज सूरज. सुंदर अशी गोलंदाजी हाताळली आहे प्रथमेशने या हाणामारीच्या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू बघा, शेवटच्या 2 चेंडूवरती कशा प्रकारचा प्रहार करणार आहे विघ्नेश फायटर. कारण ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघितलं तर सुरू ऑलमोस्ट नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. आणि अतिरिक्त अशी धाव थ्रोच्या स्वरूपात खूप सुंदर असं षटक हाताळलं होतं, परंतु बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते आहे. धावसंख्येत भर होत आहे. एक चौकाच्या स्वरूपात एक मोठा स्कोर मिळतोय विघ्नेश फायटरला. थँक्यू डीजे. आणि 5 चेंडू समजा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती. उलटा सुद्धा चेंडू परत इतकं चांगलं असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. आणि 2 षटकाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती. खूप चांगलं असं षटक हाताळलं होतं प्रथमेशने, परंतु एक थ्रो कुठेतरी PCC 5 संघाला थोडासा मॅच मध्ये दबाव आणताना दिसतोय. थँक्यू डीजे. तिसरं षटक हात घेतोय राजेश. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. अतिरिक्त अशी एक धाव मिळते. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वरती. बघूया पहिला चेंडू. खूप सुंदर असा चेंडू, वेगवान असा चेंडू हाताळतोय राजेश. आणि आता कुठेतरी मला वाटतं सुरू स्ट्राईकला आलाय. बघूया ज्या प्रकारे दुसरी ओव्हर सुरू ऑलमोस्ट ऑन स्ट्राईकला होता, तोच सुरू आता स्ट्राईकला आलाय. बघा कशा प्रकारची कामगिरी करतोय सुरू. लेग साईडला हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू. आणि सुंदर असा फटका हाताळलाय, परंतु इतका चांगला क्षेत्ररक्षक. बघूया घडी धावचित होतोय का. खूप सुंदर क्षेत्ररक्षक, तितका चांगला असा थ्रो, परंतु विकेट किपरला कायचा तो थ्रो कलेक्ट करता आला नाहीये. नाहीतर कदाचित मला वाटतं मॅच मध्ये थोडं समीकरण चेंज झालं असतं. चौथा चेंडू. सुंदर असं चेंडू परत इतकं चांगलं असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. पंच विकेटचं पतन होत आहे. खडी धावचित होत आहे. विकेटचं पतन. डीजेला आमंत्रण. थँक्यू डीजे. विघ्नेश फायटर संघ ज्या प्रकारे फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगसाठी ओळखला जातो, त्याच प्रकारचा संघ PCC 5 बॉक्स क्रिकेटमधील जुना जाणता संघ. मिसफील्ड झाली, परंतु तितकासा काही जास्त फायदा उचलता नाही आला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू हाताळलाय राजेशने. फलंदाजाला कायसा चेंडू समजला नाही. 3 षटकांत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वरती. खूप सुंदर अशी गोलंदाजी हाताळली राजेशने. फक्त 4 धावा खर्च केल्यात या ओव्हर्स मध्ये त्याने. 5 धावा. आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो दीपक.
पहिला चेंडू अतिरिक्त अशी धाव मिळते वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर होत आहे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती पहिला चेंडू पुन्हा एकदा गचाशी गोलंदाजी करताना दिसतोय दीपक आपल्या संघासाठी उलटा सुद्धा चेंडू परंतु गडी बाद होत आहे विकेटचं पतन होत आहे विघ्नेश फायटरला अजून एक हादरा विघ्नेश फायटर संघाचे 4 खेळाडू तंबूच्या आसरीला परतलेले आहेत सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे परंतु इतका चांगलासा थ्रो नाही मिळत आहे बॅट्समन नेम नॉन स्ट्राइक बॅट्समन नेम नॉन स्ट्राइक बॅट्समन नेम आणि पुन्हा एकदा घडी धावचित होत आहे विघ्नेश फायटर संघाला हा 5वा हादरा बसतोय 5वा खेळाडू तंबूच्या आसरीला परततोय कम ऑन डीजे खूप चांगली अशी गोलंदाजी हाताळत आहे दीपक पहिल्या 2 चेंडूवरती अतिरिक्त अशी 2 धाव दिले होते वाईटच्या स्वरूपात परंतु त्यानंतर पूर्णपणे कमबॅक करताना दिसतोय दीपक आपल्या संघासाठी शेवटचे 2 चेंडू शिल्लक बघा शेवटच्या 2 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा प्रहार येतोय की काय येत आहे सुंदरशी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे परंतु तितका चांगलासा थ्रो नाही मिळत आहे आणि अतिरिक्त अशी एक धाव मिळत आहे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावसंख्येत भर होत आहे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षक केलं होतं परंतु तितकासा चांगलासा थ्रो करू शकले नाही अभिषेक चौथ्या षटकातील निर्णायकांना शेवटचा असा हा चेंडू बघा शेवटच्या चेंडूवरती काय मोठा प्रहार येतोय की सिंगल येतोय डॉट येतोय पंचांनी निर्णय करायचा आहे पंचांनी रिव्ह्यू रेफर केला आहे थर्ड अंपायर म्हणून आपली कामगिरी पाहतील यश केले जय माँ एक वीरा देवी बेटी है काला डोंगर में जय माँ एक वीरा देवी बैठी है आणि विघ्नेश फायटर संघाला अजून एक हादरा बसलाय शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवरती उसके दरबार में लोग आते हैं कैमरामैन जल्दी फोकस करो आने जाने वाले लोग कोई कुमरा काटता है कोई बकरा काटता है आने जाने वाले लोग कोई घुमरा काटता है तो कोई बकरा काटता है तेरी माया का नाम तेरे देवी का नाम तेरी माया का नाम तेरे देवी का नाम उसी से रख लो नाम रे बाबा उसी से रख लो नाम किसी से रख लो नाम रे बाबा किसी से रख लो नाम दर्शक जितने भी हैं कैमरामैन के सामने तसेच पंच म्हणून आपलं काम पाहत संकेत वांद्रे उत्कृष्टाचे पंच आम्हाला लाभलेले आहे आकाश मातले आणि प्रतीक पाटील थँक्यू डीजे पुढील होणारा सामना गणेश नगर विरुद्ध VVSC दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस मध्ये याच्या टॉस साठी गणेश नगर विरुद्ध VVSC संघ PCC पाचपरी संघाला 29 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी आणि विघ्नेश फायटरला या 29 धावा डिफेंड करायच्या आहेत बघूया कोण कोणावरती हावी होईल या सामन्यामध्ये PCC संघ खूप चांगली अशी कामगिरी जुना जाणता असा संघ बॉक्स क्रिकेट मधील लगबग लगबग माझ्या रायाची कडची
जायाची अन गाडी घुंगराची आली पोरच्या भायाची गाडी घुंगराची आली थँक्यू डीजे. पहिलं षटक हाता येतोय जयेश. मी माननीय संजय यांना विनंती करेन की त्यांनी टॉस का बॉससाठी जायचं आहे. संजय आपल्या जिम मधील एक अनुभवी असे ट्रेनर. पहिला चेंडू घेऊन येतोय तो जयेश आणि PCC 5 पायरीची सलामीची जोडी अभिषेक आणि दीपक. फुलटॉसचा चेंडू तितका चांगला असा प्रहार पाहायला मिळतो पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण होत आहे. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय PCC 5 पायरी संघाचा. लेग साइडला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या 2 पोहोचत आहे ती 2 वरती. माऊली हार्दिक पाटील यांचं स्वागत होत आहे माऊली क्रिकेट संघ सभापती चषकामध्ये. पुन्हा एकदा लेग साइडच्या स्वरूपात डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव आणि धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या 2 पोहोचत आहे ती 3 वरती. गणेश नगर संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर VVSC संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण केलं आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना विघ्नेश फायटर विरुद्ध PCC 5 पायरी. हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू. पाच चेंडू शेवटचा चेंडू. जय सुंदर अशी गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात 5 चेंडूवरती. शेवटचा चेंडू बघा. शेवटच्या चेंडूमध्ये काय ट्विस्ट पाहायला मिळतोय का. सुंदर अशी गोलंदाजी आणि धावसंख्या 2 पोहोचते आहे ती 6 वरती. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूवरती फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. संघ हा नावा रूपाला आला माऊली चषक चषक फेमस झाला माऊली चषक माऊली क्रिकेट संघाचे आधारस्तंभ हार्दिक पाटील यांचं स्वागत आहे. अभिषेक आणि पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्येत भर होत्या. धावसंख्या 2 पोहोचते ती 7 वरती. PCC संघ एक सेन्सिबल क्रिकेट खेळताना सिंगलच्या स्वरूपात. ओमकार वाडकर डीजीच्या रूपात मस्त कामगिरी आपली बजावत आहे. PCC संघाला कुठेतरी माहित आहे की सेन्सिबल क्रिकेट कसा अर्षद खेळतात. कारण मोडके PCC यांच्याकडून संघ त्यांना हा एक 500 जुना रुपये जाणता संघ ज्या प्रकारे PCC संघ खेळतोय कारण माहिती आहे कुठल्या फटक्यामध्ये कुठे आपल्याला फटका मारायचा आहे. सुंदर अशी ऑफ साइड डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या 2 पोहोचते आहे ती 9 वरती. सुंदर असा चेंडू परंतु इतकं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे विघ्नेश फायटर कडून. धावसंख्येत भर होत आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पोहोचते आहे ती 10 वरती. खूप सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजाला तितकंच असं यश नाही आलेलं आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी हाताळतोय अभिषेक. सुंदर असा फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. विघ्नेश फायटर संघाचा खूपच चांगला असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन होत आहे. PCC संघाचा पहिला खेळाडू तंबूजा श्रीला परततोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 5 चेंडूच्या सामन्यात धावसंख्या 2 पोहोचते आहे ती 10 वरती. फलंदाजी मार्गावरती एक नवा कोरा फलंदाज निखिल.
ऑफ साईडला हलक्या त्याने घेऊन काढलेला चेंडू. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला धक्का लागला तरी मी कढई सापवली. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला धक्का लागला तरी मी कढई सापवली. तुमच्यासाठी स्पेशल तेवढं बाय मी सोचलं, थोडं तरी सांगाल का नाय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? थँक्यू डीजे. विघ्नेश फायटर संघाकडून एक स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट दाखवला जात आहे. खूप सुंदर असा कामगिरी विघ्नेश फायटर संघाची या मॅचमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 11 वरती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 11 वरती. बॉलर नेम बॉलर नेम प्रियांशू. पीजी संघाचे 2 सलामीवीर. पीजी संघाचे 2 खेळाडू मैदानावरती दाखल. निखिल ऑफ साईडला डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 12 वरती. अभिषेक आणि निखिलची जोडी मैदानावरती. पीसीसी 5 पायरीची. प्रियांशूकडून सुंदर अशी गोलंदाजी. उलटा जसा चेंडू परंतु तितकंच चांगला इंटू द गॅप चौकार पाहायला मिळतोय. सभापती चषकातील दर्जेदार खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. माझ्या मना आले मना, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी आले. थँक्यू डीजे. 2 चेंडू तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वरती. तिसरा चेंडू हलक्या त्याने घेऊन काढलेला चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती. 3 चेंडूच्या संख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती. पीसीसी संघ एक सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. तितकाच विघ्नेश फायटर दमखमचा संघ. चौथा चेंडू आणि पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वरती. बघूया मॅच मध्ये खूप ट्विस्ट यायचे बाकी आहेत अजून. तिसऱ्या षटकातील फक्त 3 चेंडू झाले आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त असे धाव. अवांतर अशी एक धाव मिळते आहे. धावसंख्येत भर होते आहे. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती. थँक्यू डीजे. आणि सुंदर अशी गोलंदाजी. फलंदाज काय करत होता त्याचं त्यालाच माहिती. परंतु सुंदर असा चेंडू हाताळला होता. लेग साईडला हलक्या त्याने घेऊन काढलेला चेंडू. जर मला वाटतं मागच्या बॉलवरती जर आपण बघितलं तर काहीतरी ट्विस्ट घडला आहे या मॅचमध्ये. जर निखिल याने दोन्ही हातांनी जर हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला असं तर मॅचमध्ये काहीतरी समीकरण बदललं असतं. 5 चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया या शेवटच्या चेंडूवरती काय ट्विस्ट होत आहे का. एक मोठा प्रहार येतोय. सिंगल येतोय की डॉट येतोय. सुंदर असा फटका आणि इंटू द गॅप चौकार पाहायला मिळतोय पीसी संघाकडून. खूप सुंदर अशी कामगिरी अभिषेकची.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आणि याचा मॅचचं समीकरण आहे की 6 चेंडू आणि 5 धावा. पीसीसी संघाला हा सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज असेल तर विघ्नेश फायटर संघाला या 5 धावा रोखायच्या आहेत. दोन्ही संघ तितके ताकदीचे तितके दमखम ठेवणारे. पंच लक्ष द्यायचं आहे आणि सुरुवात होते आहे ती अतिरिक्त धावेने वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर होत्या, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 25 वरती. 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. चार चेंडू आणि 2 धावांची गरज असेल पीसीसी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पण तितके 2 डॉट चेंडू या मॅच मध्ये विघ्नेश फायटरला इन करतील. आणि आता समीकरण थोडंसं बदलत आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. पीसीसी संघ पूर्णपणे हावी होताना विघ्नेश फायटर्स वरती बघूया. आणि चौकाच्या स्वरूपात पीसीसी संघ हा सामना जिंकलेला आहे. खूपच सुंदर अशी कामगिरी पीसीसी संघाची. बॅड लक फॉर विघ्नेश फायटर. प्रीतीच्या